नमस्कार. मी सुभाष मिसाळ, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सिलर, मिड ॲडमिशन प्रोसेस, जी अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थी पालकमित्र हो, नीट 2025 रिझल्टबाबत अपडेट्स देण्यासाठी आज तुमच्यासमोर ऑनलाईन आलेलो आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पहा. सर्वांनी आमच्या जे अकॅडमीच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन मेडिकल ॲडमिशनची माहिती प्राप्त होईल. नीट 2025 परीक्षा 4 मेला झाली. या दिवशी मध्य प्रदेशमधील इंदोर या ठिकाणी 11 केंद्रावरील विद्यार्थ्यांना लाईट गेल्यामुळे, कारण तिथं ढगाळ आणि वादळी वातावरण होतं, तिथे लाईट गेलेली होती. 11 केंद्रावरील विद्यार्थ्यांना अंधारामध्ये पेपर सोडवावे लागले. काही केंद्रामध्ये मेणबत्तीची सोय करण्यात आली, परंतु विद्यार्थ्यांचं असं मत आहे की मेणबत्तीनं किंवा इतर साधनाने आम्हाला पेपर व्यवस्थित सोडवता आलेलं नाही, आम्हाला खूप अडचणी आलेल्या आहेत. यांनी NTA सुद्धा अशा पद्धतीचं मेल केलेले होते. NTA न दखल घेतल्यामुळे हे विद्यार्थी इंदोर हायकोर्टामध्ये गेले. इंदोर हायकोर्टाने संपूर्ण रिझल्टवरती स्टे दिलेला होता, परंतु भारत सरकारकडून आणि NTA संपूर्ण रिझल्ट रोखणे हे विद्यार्थ्याच्या संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्याच्या दृष्टीने योग्य नाही असं म्हणणं मांडल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांचाच फक्त रिझल्ट निर्णय होईपर्यंत पाठीमागे ठेवण्यात यावा अशा प्रकारचा निर्णय हा इंदोर हायकोर्टाने दिलेला होता. यानंतर 2 ते 3 सुनावण्या झाल्या, 2 ते 3 तारखा झाल्या. काल 29 मे रोजी ही इंदोर हायकोर्टामध्ये तारीख संपन्न झाली, परंतु ही जी आपली तारीख होती किंवा ही जी सुनावणी होती, या केसची नंबर लवकर न आल्यामुळे रात्री उशिरानंतर पुढील सुनावणीची तारीख ही 5 जून 2025 दिलेली आहे. अर्थात 5 जून 2025लाच या इंदोर मॅटरचा या ठिकाणी निर्णय होणार आहे. तत्पूर्वी आपले जे सॉलिसिटर जनरल आहेत यांनी या ठिकाणी इंदोर हायकोर्टामध्ये पाठीमागच्या तारखेच्या वेळेला सांगितलं होतं, सुनावणीच्या वेळेला, की आम्ही एक उच्चस्तरीय NTA समिती स्थापन करू आणि ज्या विद्यार्थ्याला असा अन्याय झालेला आहे या विद्यार्थ्यांचं म्हणणं या ठिकाणी घेऊ आणि त्यावरती नीट घ्यायची का यांना ग्रेस मार्क द्यायचे याचा निर्णय घेऊ. तशा पद्धतीची समिती गठीत करून या विद्यार्थ्याची चर्चाही झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना असंही सांगण्यात आलेले आहे की तुम्हाला काही प्रमाणामध्ये ग्रेस मार्क देऊ. ग्रेस मार्क हा प्रकार गेल्या वर्षीपासून या ठिकाणी नीटमध्ये आलेला आहे. हा प्रकार काय आहे 2 ओळीमध्ये थोडक्यात सांगतो. ग्रेस मार्क एखाद्या विद्यार्थ्याला जर थोडासा अन्याय या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती झालेला असेल तर अशा वेळेला त्याला न्याय देण्यासाठी काही प्रश्नाचे जे मार्क्स आहेत ते बोनस मार्क्स या विद्यार्थ्याला ॲड करून दिले जातात रिझल्टमध्ये. याला ग्रेस मार्क्स असे म्हणतात. आणि म्हणून असे जे इंदोरमधील विद्यार्थी आहेत ज्यांच्यावर काही प्रमाणामध्ये काही वेळेमध्ये लाईट गेलेली होती, हे NTA सुद्धा मान्य केलेलं आहे की काही केंद्रावरती इथं वादळी आणि ढगाळ वातावरणामध्ये लाईट गेलेली होती आणि अशा विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी ग्रेस मार्क देऊ. परंतु ग्रेस मार्कची जो पर्याय आहे तो तेथील संपूर्ण विद्यार्थ्यांनी अजून मान्य केलेला नाही. त्यामुळे 5 जून 2025 रोजी सविस्तर सुनावणी होईल आणि शक्यतो ग्रेस मार्किंगचाच या ठिकाणी पर्याय निघेल आणि या पूर्ण प्रकरणावरती पडदा पडेल आणि आपला रिझल्ट या ठिकाणी जाहीर होईल. थोडक्यात 29 किंवा 30 मे या दरम्यान या ठिकाणी आपल्या ज्या NTAची जी प्रोव्हिजनल ॲन्सर की आहे, जी फायनल ॲन्सर की आहे, ही जाहीर होणार होती. परंतु येथील असणाऱ्या स्टेमुळे या ठिकाणी थोडीशी ही जी ॲन्सर की आहे किंवा ही जी प्रोव्हिजनल ॲन्सर की असेल किंवा फायनल ॲन्सर की असेल किंवा तुमचे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस असेल, हे थोडं लांबणीवर जाऊ शकतात. परंतु माझ्या मते या ठिकाणी ही जी प्रोव्हिजनल ॲन्सर की असेल किंवा फायनल ॲन्सर की असेल ही लांबणीवर जायचं काही कारण नाही. NTA ह्या 2-3 दिवसामध्ये सुद्धा प्रोव्हिजनल ॲन्सर की आणि फायनल ॲन्सर की या ठिकाणी जाहीर होऊ शकते.
रेकॉर्डेड रिस्पॉन्सेससुद्धा जाहीर होऊ शकतात आणि रिझल्टची डेट आहे ती शक्यतो या ठिकाणी खूप काही पुढे जाणार नाही, परंतु हे आपल्याला सर्व 5 जून 2025लाच या ठिकाणी समजणार आहे. तोपर्यंत सर्वांनी आपले डॉक्युमेंट्स चेक करा, गोळा करा, त्याचं स्कॅनिंग वगैरे करून ठेवा. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.